जेव्हा जेव्हा धर्म संकटात येतो तेव्हा तेव्हा धर्माचं रक्षण करण्याचं काम देव करतो. आणि हिंदू धर्मात जन्माला आलेले तुम्ही आम्ही सगळे इतके भाग्यवान आहे, इतके भाग्यवान आहे, इतके भाग्यवान आहे की आपल्या देवानंच शब्द दिलेला आहे, मी हा धर्म संपवून देणार नाही. ती श्रीमद भगवद्गीतेतली गॅरंटी आहे. हा श्लोक म्हणजे सहज घेतलाच नाही पाहिजे. सगळ्यांचा पाठ झाल्यामुळे हलक्यात घ्यायला लागली लोक. देवाने दिलेली गॅरंटी येते की मी धर्म नाही संपू देणार. जेव्हा जेव्हा संकट येईल, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी युगानुयुग येत राहील. अहो माणसं इतकी विचित्र आहे. सर्वसामान्य माणसानं एखादी कंपनी सुरू केली आणि त्या कंपनीतून तयार झालेल्या प्रॉडक्टवर लिहिलं ना 5 वर्षाची गॅरंटी, जास्त पैसे देऊन विकत घेते वस्तू. काय 5 वर्षाची गॅरंटी आहे. सामान्य माणसानं गॅरंटी दिली तर आपला विश्वास बसतो. वास्तविक जर पाहिलं महेश महाराज, 1.5 वर्षात कंपनीच बंद पडती. प्रॉडक्टची गॅरंटी 5 वर्षाची. पण माणसं भोळी असतात, विश्वास ठेवतात. अहो सर्वसामान्य माणसावर आपण विश्वास ठेवत असू तर जगाच्या बापानं दिलेला शब्द आहे की मी हा धर्म संपू देणार नाही. किती विश्वास असला पाहिजे धर्म. आणि ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे म्हणत होते ना, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है. ते का म्हणत होते माहिती आहे? त्यांना माहित होतं की हा धर्म काल होता, आज आहे आणि उद्या पण असणार आहे. आणि जो सदा सर्व काळ असणार आहे त्याचा अभिमान असलाच पाहिजे. इतिहास छोटा नाही ना दादा. परवा कीर्तन संपल्यावर मला एक जण म्हटला, तुमच्या हिंदू धर्मात देव लय हो. तुम्हाला निमित्तच लागतं भक्त म्हटले. 2-4 दिवस गेले का तुमच्याकडे एखादा उत्सव आहेच. तुमच्याकडे गणेशोत्सव आहे, तुमच्याकडे नवरात्रोत्सव आहे, तुमच्याकडे दिवाळी आहे, तुमच्याकडे रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे. लय देव तुमच्याकडे तुमच्या धर्मात. मी त्याला म्हटलं, अरे बाबा, हा सनातन हिंदू धर्म काल परवा जन्माला आलेला नाहीये. हा सनातन आहे, अनादी आहे, अनंत आहे. बाकीच्या धर्मांची अडचण अशी आहे, इतिहासच 1000-1200 वर्षाचा आहे. आणि त्या 1000-1200 वर्षात तितके युगपुरुष नाही जन्माला आले. आपला इतिहासच इतका भला मोठा आहे. आणि तो भला मोठा इतिहास लाभल्यामुळं आपल्याकडे देवी देवतांची संख्या वाढली. हे त्याचं महत्वाचं कारण आहे. आमच्याकडे देवी देवतांची संख्या जास्त आहे हे कमी पण नाही, आमच्या धर्माची समृद्धी आहे. परिवारात जास्त माणसं असणे चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे ना. आमच्या परिवारात लई मोठे माणसं आहे, ताकद आमची जास्त आहे. तसं या सनातन हिंदू धर्माला तुम्ही उत्तरं दिली पाहिजे. लोक विचारतात, तुम्ही सांगितलं पाहिजे की हे काल परवा जन्माला आलेलं षडयंत्र थोडी आहे, तुम्ही तसं करता म्हणून आम्ही असं करू. मुळात भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक माणूस आधी हिंदू असतो, नंतर तो वेगवेगळा विचारसरणीत गेला तर त्याचे धर्म संप्रदाय पंथ बदलतात. काय हिंदू होण्यासाठी काय करावं लागतं? काय तेच म्हणून तर आम्ही म्हणतोय की सगळ्यांचं मूळ शेवटी हिंदू धर्मातच आहे. नंतर आता कसं होते, एका पक्षातून दुसरे पक्ष तयार होतात. तसं असं नव्हतं. अहो कोणत्याही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला पुरावे ह्याच धर्माचे सापडतात. या सनातन हिंदू धर्माचेच सापडतात. आणि एवढा धर्म देवानं शब्द दिलेला आणि देवानं पाळला. तुम्ही बघा, रावणासारखा दैत्य माजला, भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी अवतार घेतला. कंसासारखा दैत्य माजला, गोपाल कृष्णांनी अवतार घेतला. अब्दुल्ल्यासारखा दैत्य माजला,
छत्रपती शिवाजी महाराजांनी अवतार घेतला आणि औरंग्यासारखा दैत्य माजला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अवतार घेतला, पण धर्म संपू दिला नाही.